नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर या लेक्चर मध्ये आपण जो 12वी सायन्सचा पेपर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन या टॉपिक बद्दल डिस्कशन करतोय। तर त्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असेल तर त्याचे सोल्युशनचे दोन टाइप आहेत। एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा आहे जनरल सोल्युशन। तर या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन बद्दल डिस्कशन करतोय। तर काय प्रिन्सिपल सोल्युशन, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल x where x lies between 0 to 2 पाय, म्हणजे अशी व्हेरिएबल x ची व्हॅल्यू की ती x ची व्हॅल्यू 0 आणि 2 पायच्या मध्येच पाहिजे, म्हणजे 0 to 360 डिग्री याच्यामध्येच पाहिजे। पण आपल्याला हे जे अँगल आहे, हा जो व्हेरिएबल आहे ते जनरली काय पाहिजे, रेडियन मध्ये पाहिजे, म्हणून मी 0 to 2 पाय म्हणतो। which satisfies the given trigonometric equation is called the principal solution of the trigonometric equation। म्हणजे असा x ची व्हॅल्यू की तिने काय केलं पाहिजे, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे, त्या x च्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दॅट ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन। तर एक एक्झाम्पल आहे तुमच्या समोर, x is equal to pi by 4 and x is equal to 3 pi by 4 are the principal solutions of sin x is equal to 1 upon root 2। म्हणजे अशा x च्या व्हॅल्यू माझ्याकडे दोन आहेत, x is equal to pi by 4 आणि x is equal to 3 pi by 4, की ती जर इथं ठेवल्या तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय मला मिळतंय, राइट हँड साइड 1 upon root 2 हे मिळून जाते। तर बघूया, आपल्याला ऑलरेडी काय माहित आहे, तर sin pi by 4 ची व्हॅल्यू 1 upon root 2 असते, हे माहितच आहे। म्हणजे 1 upon root 2 ची व्हॅल्यू जर मी sin of pi by 4 या ठिकाणी ठेवली तर sin x is equal to sin pi by 4 होईल, आणि दोन्हीकडे पण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे साइनच आहे, याचा अर्थ दोघांचे अँगल पण सेम असतील, म्हणजे x is equal to काय होईल, pi by 4 होईल। बघा इथं sin of pi by 4 ठेवलं तर हे साइन फंक्शन आहे, हे पण साइन फंक्शन आहे, याचा अर्थ दोघांचे अँगल पण काय असले पाहिजेत, सेम, म्हणजे x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, pi by 4 होऊन जाईल। पण एवढंच बघून आपल्याला थांबायचं नाही, तर ती व्हॅल्यू आहे ते 0 to 2 पायच्या मध्ये आहेत का ते बघायचं आहे। तर pi by 4 ही 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे, म्हणून आता मी म्हणू शकतोय तर x is equal to pi by 4 is the principal solution of trigonometric equation sin x is equal to 1 upon root 2। आता हे झालं pi by 4 बद्दल। आता आपण दुसरं बघूया, x is equal to 3 pi by 4 बद्दल। तर sin 3 pi by 4 पण पुन्हा काय असतं, 1 upon root 2 असतं। जर हे आपल्याला माहित नसेल तर तुम्ही साइडला सिंप्लिफाय करून बघू शकता। तर हे sin of 3 pi by 4 आहे, हेच मी कसं लिहू शकतोय, पाय मायनस पाय बाय 4 लिहू शकतोय, आणि साइन ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला यूज केला, साइन ऑफ पाय इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस कॉस ऑफ पाय इंटू साइन ऑफ पाय बाय 4। तर साइन पाय ची व्हॅल्यू काय असते, जनरली 0 असते, आणि ही 0 झाल्यामुळे टोटल टर्म काय होणार आहे, 0। cos पाय ची व्हॅल्यू काय असते, -1, पण हे -1 प्लस होईल, आणि sin पाय बाय 4 ऑलरेडी माहित आहे आपल्याला, sin पाय बाय 4 हे 1 upon root 2 होतं, म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार आहे, 1 upon root 2, आणि हेच काय आहे ते तुमचं sin of 3 pi by 4 आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो आता sin 3 pi by 4 ची व्हॅल्यू 1 upon root 2 आहे। पण हे जे 3 pi by 4 आहे ते 0 आणि 2 पायच्या मध्ये आहेत का, तर याच्यासाठी काय करायचंय, हा जो पाय आहे पायला थोडा वेळ इग्नोर करा आणि नंबर फक्त बघा। तर 0, 3 by 4 आणि 2, तर हे बरोबर आहे का, तर हे 3 by 4 म्हणजे 0.75 लेस दॅन 2 आहे का, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का, तर आहे, म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 pi by 4 लेस दॅन 2 पाय हे होऊन जातंय, म्हणून आपण काय म्हणू शकतो याला, 3 pi by 4 हे पण आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे।
म्हणजे हे जे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे sin x = 1/√2 त्याला 1 आणि 2 प्रिन्सिपल सोल्युशन आहेत. आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि त्याला कोणतं सोल्युशन काढण्यासाठी कोणता कन्सेप्ट वापरायचा आहे त्या पर्टिक्युलर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन साठी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा ते बघूया. तर हे साइन फंक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर काय करू शकतो आपण, साइन कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं तर फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काय होईल, फर्स्ट क्वाड्रंट साठी x आणि सेकंड क्वाड्रंट साठी अँगल काय घेतो आपण जनरली पाय मायनस x, म्हणजे sin x = काय घ्यावं लागेल sin ऑफ पाय मायनस x, आणि हा x आणि हा पाय मायनस x हेच तुमचे काय असतील या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनची सोल्युशन असतील, प्रिन्सिपल सोल्युशन असतील. पण हे कधी साइन फंक्शन असावं आणि ते साइन फंक्शन पॉझिटिव्ह असावं. आता sin x निगेटिव्ह कधी असतं तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतं. मग थर्ड क्वाड्रंट मधला अँगल काय पाय प्लस x, फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल काय आहे 2 पाय मायनस x. तर जर साइन फंक्शन निगेटिव्ह असेल तर मला कोणत्या दोन आयडिया वापरायचे आहेत, या दोन वापरायचे आहेत, आणि त्याच्यावरूनच तुम्ही काय करणार आहे पाय प्लस x आणि 2 पाय मायनस x हे दोनच तुमचे काय असणार आहेत प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहेत. तसंच cos x जर पॉझिटिव्ह असेल तर cos x पॉझिटिव्ह कुठं असतोय, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहेत, a s t c, a फॉर ऑल, s फॉर sin cosec, t फॉर tan cot आणि c फॉर cos sec. तर cos पॉझिटिव्ह कुठं असणार आहे पहिल्या आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये, पहिल्या क्वाड्रंट साठी x, फोर्थ क्वाड्रंट साठी 2 पाय मायनस x हा अँगल आहे. म्हणजे हे दोन काय यूज करायचे तुम्हाला, कोसाइन जर पॉझिटिव्ह असतील तर हे दोन तुमचे थोडक्यात काय आहेत प्रिन्सिपल सोल्युशन आहे. cos जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह कुठलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ही आयडिया प्रिन्सिपल सोल्युशन साठी वापरायची, आणि तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन असतील पाय मायनस x आणि पाय प्लस x. पण ते x फाइंड आउट कुठला करायचा तर ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूयाच. नेक्स्ट tan x पॉझिटिव्ह असेल तर tan पॉझिटिव्ह असतो पहिल्या आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये, पहिल्या क्वाड्रंट मधला अँगल x, थर्ड क्वाड्रंट मधला पाय प्लस x. तर हे दोन्हीच काय असणार आहे तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे जर tan x पॉझिटिव्ह असेल तर. tan x निगेटिव्ह, पण tan निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतोय, सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे हे जे असतील अँगल पाय मायनस x आणि 2 पाय मायनस x हेच काय असतील तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन असतील, पण कधी tan x जर निगेटिव्ह असेल तर. तर एक स्टेटमेंट काय दिले बघा जरा, तर स्टेटमेंट आहे एव्हरी ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन हॅज आयदर वन प्रिन्सिपल सोल्युशन और टू प्रिन्सिपल सोल्युशन. पण हे जे आहे ते मी स्टँडर्ड फंक्शन साठी सांगितलंय, कंपोजिट फंक्शन साठी बोललेलो नाही. म्हणजे हे sin x, cos x, tan x, sec x, cosec, cot x, आणि जर याचा अँगल कंपोजिटचा कन्सेप्ट वापरून sin 2x जर झालं तर याचे प्रिन्सिपल सोल्युशन त्याप्रमाणे sin 2x असेल तर 3 ते 4 प्रिन्सिपल सोल्युशन होतील. अशा पद्धतीने काय होणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन चेंज होणार. पण मी स्टँडर्ड फंक्शन साठी सांगतोय, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असतील ते स्टँडर्ड फंक्शन तर त्याला काय असतील 1 किंवा 2 प्रिन्सिपल सोल्युशन असतील. आता बघूया जे टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहेत ते पुन्हा आपण काय करतोय सॉल्व्ह करून व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. प्लस हे सगळे एक्झाम्पल काय मी पीडीएफ च्या मार्फत पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, RSN मॅथ्स ॲप आहे ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यावं लागेल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे सगळे थेरी कन्सेप्ट जे आता एक्सप्लेन केले तसे मिळणार आहेत, सगळे टेक्स्ट बुकचे सॉल्व एक्झाम्पल मिळणार आहे, आणि सगळे एक्सरसाइज प्लस मिसलेनियस हे सगळे तुम्हाला काय मिळणार आहेत
त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह केलेले मिळणार आहेत M1 आणि M2 चे सगळे, प्लस एक्स्ट्रा एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून त्या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील. तर 1.5 ते 2,000 पेजेसचं M1 आणि M2चं बुक आहे. म्हणजे M1 1.5 ते 2,000 पेजेसचं बुक असेल आणि M2 पण 1.5 ते 2,000 पेजेसचं बुक या ॲपमध्ये तुम्हाला काय करायला मिळेल, ॲक्सेस करायला मिळेल. तर बघूया टेक्स्ट बुक मधील सॉल्व्ह एक्झाम्पल काय आहे की जेणेकरून आपली आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin थीटा इज इक्वल टू 1/√2. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन sin थीटा इक्वल टू 1/√2 आहे, पण याची व्हॅल्यू काय आहे ते बघूया. तर हे sin थीटा इक्वल टू 1/√2 आहे, पण हे 1/√2 ची व्हॅल्यू जनरली काय आहे ट्रिगोनोमेट्री मध्ये, sin π/4 इक्वल टू 1/√2 आहे. म्हणजे ह्या 1/√2 ची व्हॅल्यू मी काय ठेवू शकतोय, sin ऑफ π/4 ठेवू शकतोय. याचा अर्थ sin थीटा इक्वल टू काय मिळेल मला, sin ऑफ π/4 मिळेल. म्हणजेच sin थीटा इक्वल टू काय मिळालं, sin π/4. आणि इथं पण sin फंक्शन आहे, राईटला पण sin फंक्शन आहे. याचा अर्थ त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजे. म्हणजेच काय मिळेल मला, थीटा इज इक्वल टू π/4. पण प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी ह्याची व्हॅल्यू मला 0 आणि 2π च्या मध्ये आहे का, तर आहे. म्हणून काय होईल, थीटा इज इक्वल टू π/4 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आता हा दिलेला क्वेश्चन जर बघितला तर हा sin थीटाची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि आता मग आपल्याला दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे, तर तोच कन्सेप्ट यूज करायचा आहे. नाउ sin थीटा इज पॉझिटिव्ह and sin function is positive in first and second quadrant. तर sin फंक्शन कुठं पॉझिटिव्ह असतं, तर पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपल्याला अलाइड अँगल प्रॉपर्टीज काय वापरावं लागेल, फर्स्ट क्वाड्रंट साठी sin x आणि सेकंड क्वाड्रंट साठीचा अँगल काय π-x. तर काय करावं लागेल, sin ऑफ π-x चा कन्सेप्ट वापरावा लागेल. म्हणजे sin x इज इक्वल टू sin ऑफ π-x असतं, ते वापरायला पाहिजे. म्हणजेच जे sin थीटा इक्वल टू sin थीटा मध्ये फंक्शन दिलंय तेच कसं लिहिता येईल मला, sin थीटा इक्वल टू x च्या जागी थीटा घेतोय आणि sin ऑफ काय होईल π-थीटा. पण इथं थीटाची व्हॅल्यू काय एक प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये काढलेली आपण, थीटा इक्वल टू π/4. म्हणून x च्या व्हॅल्यूला काय करतोय आपण π/4 ठेवतोय. तर π-π/4 काय होईल, एलसीएम घेतला तर 4π - π/4 होईल. म्हणजेच काय होईल, हे सिंप्लिफाय केल्यानंतर 3π/4 होईल. म्हणजे sin थीटा इक्वल टू काय होऊन जातंय, sin ऑफ 3π/4 होऊन जातंय. म्हणजे दोन्ही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन सेमच आहेत sin, याचा अर्थ त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण इक्वल असले पाहिजे. म्हणजे थीटा इक्वल टू काय मिळून जातंय 3π/4. आणि हे 3π/4 हा पाय इग्नोर केला तर 3/4 काय होईल 0.75. हे 0 आणि 2 च्या मध्ये आहे, म्हणजे 3π/4 हा 0 to 2π च्या मध्ये असेल. म्हणून थीटा इक्वल टू 3/4 इज ऑल्सो प्रिन्सिपल सोल्युशन. तर काय होतील, थीटा इक्वल टू π/4 आणि थीटा इक्वल टू 3π/4 आर द टू प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन sin थीटा इक्वल टू 1/√2. तर अशा प्रकारे काय करायचे, आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असतील तर त्याचे सोल्युशन काढायचे की जेणेकरून ते व्हॅल्यू काय केले पाहिजेत, ते इक्वेशन सॅटिस्फाय करत असलं पाहिजे. बघूया आता नेक्स्ट एक्झाम्पल काय, पुन्हा फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू 1/2 आहे. तर सोल्युशन मध्ये काय करतोय, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे असं लिहून घेतोय cos थीटा इक्वल टू 1/2. पण हा cos थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे त्याप्रमाणे विचार करायचा. तर cos थीटा इक्वल टू 1/2 आहे, पण हे 1/2 व्हॅल्यू cos मध्ये कधी असते, तर cos ऑफ π/3 इक्वल टू 1/2. म्हणून ह्या 1/2 च्या ऐवजी काय ठेवू शकतोय मी, cos ऑफ π/3 ठेवू शकतोय. याचा अर्थ cos थीटा इक्वल टू काय मला मिळेल, cos ऑफ π/3 मिळेल.
आणि दोन्हीकडे पण कोसाइन फंक्शन आहे, याचा अर्थ त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत. म्हणजे थिटा इक्वल टू काय मिळून जाईल, π/3 मिळून जाईल. पण हे π/3 काय 0 to 2π च्या मध्ये आहे, म्हणून थिटा इक्वल टू π/3 हे काय होईल, आपलं प्रिन्सिपल सोल्युशन मिळून जाईल. पण आता इथं नीट बघा, हे कोसाइन फंक्शन कसलं आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि कॉस पॉझिटिव्ह कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतोय, तर पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये असतोय. म्हणून मी हे तुम्हाला समजण्यासाठी एक दोन लाईन टाकलेत. कोसाइन cos थीटा इज पॉझिटिव्ह अँड कोसाइन फंक्शन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मधला अँगल x घेणार, दुसऱ्या मधला फोर्थ मधला 2π - x. तर काय होईल, तुमचे अलाइड अँगल प्रॉपर्टी cos x cos ऑफ फोर्थ क्वाड्रंट साठी 2π - x. पण हेच आपल्याला आयडिया कोणासाठी घेऊन जायचंय, थीटा साठी. मग इथं cos ऑफ थीटा cos ऑफ 2π मायनस, पण ह्या x च्या जागी थीटा ठेवणार आहे आणि थीटा ऑलरेडी आपण काय फाइंड आउट केलाय, तर π/3 केलाय. तर इथं जनरली काय करायचंय, लेफ्ट हँड साइडला x ची जागा थीटाने रिप्लेस करायची आणि राइट हँड साइडला x ची जागा थीटा, पण थीटा काय आहे, पाय आहे, त्याने रिप्लेस करायची. मग बघूया, हे 2π - 3 आहे, याचा एलसीएम घेताना ह्या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करून 6π - π/3 होईल. अशा पद्धतीने होईल. म्हणजे हे 5π/3 होईल. आणि हे कोसाइन फंक्शन आहे, याचा अर्थ त्याचे अँगल इक्वल असायला पाहिजे. आणि 5/3 हे काय होतं, 2.66 होईल. तर 1.66 होईल. आणि 1.66 हे 0 to 2 च्या मध्ये आहे, म्हणून 5π/3 हे 0 to 2π च्या मध्ये आहे. म्हणून हे काय होईल, तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन होऊन जाईल. सो थीटा इज इक्वल टू π/3 and theta is equal to 5π/3 are the principal solutions of the equation cos of theta equal to 1/2. नेक्स्ट बघा एक्झाम्पल काय आहे ते, तर फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos theta equal to -1/2. आता हा cos theta आहे तो निगेटिव्ह आला. मग बघूया कसं याचं सोल्युशन काढायचं ते. तर गिवन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे असं लिहून घेतलंय, cos theta equal to -1/2. तर इथं काय आहे, पहिल्यांदा आपण जे सिंप्लिफाय करायचं, सोल्युशन काढायचं, ते कसं काढायचंय, फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा बाय इग्नोरिंग निगेटिव्ह साइन. तर cos थीटा वरून काय करायचं, आपल्याला या थीटाची व्हॅल्यू काढायची, पण निगेटिव्ह साइन इग्नोर करायचंय. म्हणजे इथं थोडा वेळ काय समजायचं आपल्याला, हे निगेटिव्ह साइनच नाही असं समजून cos थीटा इक्वल टू 1/2 चं सोल्युशन काढायचंय, म्हणजे थीटाची व्हॅल्यू काढायची. तर काय होईल, cos थीटा इक्वल टू 1/2. पण जनरली जर बघितलं तर cos मध्ये 1/2 कोणाची व्हॅल्यू आहे, cos π/3 ची आहे. म्हणजे cos थीटा इक्वल टू कसं लिहू शकतो आपण, cos π/3 लिहू शकतोय. याचा अर्थ cos थीटा इक्वल टू cos π/3 होईल. आणि हे दोन्ही अँगल पण काय होईल, थीटा इक्वल टू π/3 होईल. म्हणजे ही थीटाची व्हॅल्यू मी काढली, पण इग्नोरिंग निगेटिव्ह साइन काढले. म्हणजे आता हा माझा थीटा इक्वल टू π/3 फिक्स झाला, पण हा तुमचा प्रिन्सिपल सोल्युशनचा पार्ट नाही. तर आता मात्र काय करतोय मी, पुन्हा जे हे निगेटिव्ह साइन आहे त्या निगेटिव्ह साइनचा विचार करतोय आता. तर हे कोसाइन फंक्शन काय आहे, आपलं निगेटिव्ह आहे. मग कोसाइन कुठं कुठं निगेटिव्ह असतं, तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. तर सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काय असतो आपला, पाय मायनस थीटा असेल, आणि थर्ड क्वाड्रंट मधला असेल पाय प्लस थीटा. तर हे निगेटिव्ह ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. त्याच्यासाठी काय होतंय बघा, तर cos थीटा इज निगेटिव्ह आणि कोसाइन फंक्शन निगेटिव्ह कधी असतं, तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतं. म्हणून अलाइड अँगल प्रॉपर्टी काय होते, -cos x असेल, तेच तुम्हाला सेकंड क्वाड्रंट साठी काय लिहावं लागेल, cos ऑफ π - x. आणि थर्ड क्वाड्रंट साठी अँगल हा आहे, आणि तोच काय लिहिता येईल, cos ऑफ π प्लस x लिहिता येईल. पण x ची व्हॅल्यू जनरली काय आहे, किंवा x च्या ऐवजी आपण थीटा घेतोय, ही जनरल प्रॉपर्टी दिली आणि आपण थीटा मध्ये कन्सेप्ट यूज करतोय. x च्या जागी थीटाने रिप्लेस केला, पण थीटाची व्हॅल्यू काय आहे, इथं π/3 आहे. ती जर ठेवली तर काय होईल, -cos π/3 इक्वल टू cos ऑफ π -
पाय बाय 3 इक्वल टू कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 3. पण हे कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1/2 आहे, हे मायनस आहे आणि हे कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 3 काय होईल, इथं एलसीएम घेतोय, इथं पण एलसीएम घेतोय आणि हा पार्ट काय होईल 2 पाय बाय 3 होईल आणि हा 4 पाय बाय 3 होऊन जाईल. म्हणजेच काय लिहिणार आहे तुम्ही -1/2 हे cos ऑफ 2 पाय बाय 3 होईल आणि हा cos ऑफ 4 पाय बाय 3 होईल. पण आता इथं बघा याचा अर्थ काय होईल, ह्या -1/2 ला तुम्ही जनरली जर बघितलं तर ह्या -1/2 ला पुन्हा काय ठेवू शकताय, cos थीटा ठेवू शकताय आणि जर मी cos थीटा ठेवलं तर काय होऊन जाईल, इथं याच्या ऐवजी मी इकडं cos थीटा आहे असं समजतो. म्हणजे हे दोघं जर कन्सिडर केले तर थीटा इज इक्वल टू 2 पाय बाय 3 होईल आणि हे दोघं कन्सिडर केले तर थीटा इक्वल टू 4 पाय बाय 3 होईल. पण आता मी तसं केलेलं नाही, ह्या -1/2 चाच कन्सेप्ट घेऊन करतोय तर त्या पद्धतीनेच करूया. तर हे cos ऑफ 2 पाय बाय 3 इक्वल टू -1/2 आहे आणि cos 4 पाय बाय 3 इक्वल टू -1/2 आहे. पण राईट हँड साइडला -1/2 आहे दिलेल्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मध्ये आणि लेफ्ट हँड साइडला cos थीटा आहे. मग लेफ्ट हँड साइडला cos थीटा आहे आणि ह्याची लेफ्ट हँड साइड जर कंपेअर केली तर थीटा इक्वल टू काय होणार आहे 2 पाय बाय 3 होईल आणि दिलेले इक्वेशन 1 शी कंपेअर केलं तर थीटा इज इक्वल टू 4 पाय बाय 3 होईल. पण मला एवढ्यावरच लगे प्रिन्सिपल सोल्युशन आहे का नाही बघणार नाही, तर हे 2 पाय बाय 3 पण हे नंबर फक्त बघितलं तर 2/3 हे 0.67 येत आहे, ते 0 to 2 च्या मध्ये आहे का, तर आहे, म्हणून 2 पाय बाय 3 हा 0 to 2 पाय च्या मध्ये आहे. तसंच 4/3 हे 1 पॉइंट काय होईल 33 होईल, ते 1.33 हे 0 to 2 च्या मध्ये आहे का, तर आहे, म्हणून हा अँगल पण 0 to 2 पाय च्या मध्ये आहे. म्हणून हे काय होईल थीटा इज इक्वल टू 2 पाय बाय 3 and 4 पाय बाय 3 are the two principal solutions of the equation cos theta equal to -1/2. नेक्स्ट काय क्वेश्चन बघा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cot theta equal to -√3. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मी आहे असं लिहून घेतोय, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. आता हे निगेटिव्ह आहे पण मी सोल्युशन कसं काढणार आहे, अगोदर हे निगेटिव्ह नसाय नाही असं कन्सिडर करून इग्नोर करून मी सोल्युशन काढणार आहे. वी फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा बाय इग्नोरिंग दिस निगेटिव्ह साइन. तर काय होईल cot थीटा इक्वल टू √3 होईल. पण cot मध्ये √3 कधी असतं, तर cot ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू √3 असतं. म्हणजे हेच काय लिहिता येईल cot ऑफ थीटा इक्वल टू √3 इक्वल टू cot ऑफ पाय बाय 6. अदरवाइज हे तुम्ही tan मध्ये पण घेऊन जाऊ शकताय. तर हेच काय होईल cot थीटा इक्वल टू cot ऑफ पाय बाय 6 इम्प्लाइज थीटा इक्वल टू काय होणार आहे पाय बाय 6 होणार आहे. पण आता cot थीटा निगेटिव्ह कुठं होतंय बघा, cot थीटा इज निगेटिव्ह आणि त्याच्याशी रिलेटेड कोटॅन्जंट फंक्शन जे आहे कोटॅन्जंट आहे ते cot थीटाच आहे. तर निगेटिव्ह कधी असतं, तर सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतं. मग हेच कसं लिहू शकतो आपण, सेकंड क्वाड्रंट साठी पाय मायनस एक्स, फोर्थ क्वाड्रंट साठी काय येईल 2 पाय मायनस एक्स, म्हणजे मायनस cot थीटा असेल ती cot ऑफ पाय मायनस एक्स आणि cot ऑफ 2 पाय मायनस एक्स असं लिहू शकतो. पण एक्स ऐवजी आपण काय रिप्लेस करणार आहे थीटा आणि थीटाच्या ऐवजी काय पाय बाय 6. तर हे मायनस cot x काय होईल -cot ऑफ पाय बाय 6 आणि इथं होईल cot ऑफ पाय मायनस x ची व्हॅल्यू थीटा आणि थीटा पाय बाय 6 ने रिप्लेस करतोय आणि इथं या पद्धतीने होईल. तर याची व्हॅल्यू काय होईल एलसीएम घेऊन 5 पाय बाय 6 आणि याची 11 पाय बाय 6 होईल. तर हे एलसीएम वगैरे काढायचं तुम्ही बघू शकताय. तर 5 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 हे होईल आणि इथं -√3. पण तुम्हाला हे दोन्ही जर इक्वेट केले तर हे मिळेल आणि हे दोन्ही इक्वेट करून काय मिळेल हे मिळेल. पण राईट हँड साइडला इक्वेशन 1 च्या -√3 आहे आणि लेफ्ट हँड साइडला काय आहे cot थीटा आहे. तर इथं चुकून झालेलं आहे cos, तर हे काय आहे थोडक्यात cot आहे. तर हे
लेफ्ट हँड साइडला कॉट होतं, तर कॉट ऑफ थिटा इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 6 केलं तर थिटाची व्हॅल्यू ही मिळेल आणि दुसऱ्यांदा काय मिळेल 11 पाय बाय 6 मिळेल. पण हे पाय बाय 6 सॉरी 5 पाय बाय 6 हे 0 टू 2 पाय आणि 11 पाय बाय 6 हे 0 टू 2 पायच्या मध्ये आहे. आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्हाला फक्त साइन कॉस टॅनच लक्षात ठेवायचं आहे, कॉटचं लक्षात ठेवायचं नाही. म्हणून मी काय करतोय दुसरी पण मेथड देतोय टॅन मध्ये घेऊन. तर याला अल्टरनेटिव्ह मेथड म्हणतोय. तर अल्टरनेटिव्ह मेथड जे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे तोच मी वापरतोय आणि जनरली ही जी अल्टरनेटिव्ह मेथड आहे तीच तुम्हाला वापरायची. पहिली मेथड तुम्हाला जनरली इग्नोर करू शकता. तर कॉट थिटा इज इक्वल टू -√3 आहे, पण कॉट इक्वल टू काय होतंय 1/tan होतंय. म्हणजे कॉट थिटाची व्हॅल्यू 1/tan इक्वल टू -√3 आहे ते -√3/1 लिहू शकतोय. आणि ह्या दोघांचा रेसिप्रोकल घेतला तर 1/tan चं tan होईल आणि √3/1 चं 1/√3 होईल आणि काय होऊन जातंय tan थिटा इक्वल टू -1/√3 होतं. म्हणजे जे दिलेलं फंक्शन कॉट मध्ये होतं ते मी काय करून घेतलं tan मध्ये करून घेतलं आणि या tan फंक्शन साठी मी काय करणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काढणारच. तर हे tan फंक्शन आहे पण ते निगेटिव्ह आहे म्हणजे मला काय करावं लागतंय आता निगेटिव्ह साइन इग्नोर करायचं आहे आणि थिटाची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. तर हे tan थिटा इक्वल टू -√3 आहे तरी मी काय करणार आहे +√3 घेणार आहे. पण tan ची व्हॅल्यू मध्ये कधी 1/√3 येतं तर tan पाय बाय 6 इज इक्वल टू 1/√3 आहे. म्हणजे 1/√3 ची व्हॅल्यू मी काय घेतोय tan पाय बाय 6. याचा अर्थ हे दोन्ही इक्वल असतील आणि tan फंक्शन असल्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय असतील इक्वल असतील. म्हणजे थिटा इक्वल टू काय मिळून जाते मला पाय बाय 6 मिळून जाते. पण हा सोल्युशनचा पार्ट नाही, पण याचा यूज करून काय करणार आहे मी प्रिन्सिपल सोल्युशन काढणार आहे निगेटिव्ह ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा. तर बघूया आता हे tan फंक्शन निगेटिव्ह दिलंय तर निगेटिव्ह कुठं कुठं असते बघा. तर tan थिटा इज निगेटिव्ह कुठलं असते सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असते. तर सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काय असतोय पाय -x आणि फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल काय असतोय 2π - x. तर जो निगेटिव्ह tan थिटा आहे tan थिटा कसं लिहिता येईल tan ऑफ पाय मायनस थिटा किंवा पाय -x म्हणा किंवा tan ऑफ 2π - x. पण जो x इक्वल टू जो थिटा आहे जनरल मध्ये x मानतोय मी, इथं तुम्ही थिटा मानताय तर थिटा इज इक्वल टू काय आहे पाय बाय 6 आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी यूज करून काय होईल त्याचं तर -tan ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू tan ऑफ पाय - पाय बाय 6 इक्वल टू tan ऑफ 2π - पाय बाय 6. पण हे tan पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/√3 आहे ते मायनस देतोय. हे मी एलसीएम घेतोय ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा एलसीएम घेऊन अशा प्रकारे होईल. याचं होईल 5 पाय बाय 6, याचं होईल 11 पाय बाय 6 आणि नेक्स्ट स्टेप अशा प्रकारे होऊन जाईल. पुन्हा हे दोन्ही इक्वेट केले पहिला आणि हा इक्वेट केला. पण हे इक्वेशन जो 1 मानले आपण tan मध्ये होतं त्याची राईट हँड साइड आहे आणि लेफ्ट हँड साइड tan थिटा आहे आणि tan थिटा इक्वल टू tan पाय बाय 6 आहे. याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू ही मिळून जाईल आणि याच्यावरून काय मिळून जाईल ही. आणि हे दोन्ही पण काय असतील 0 टू 2 पायच्या मध्येच आहेत. म्हणून हे दोन काय असणार आहेत तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan थिटा इक्वल टू -1/√3 असं. म्हणजे कॉट मध्ये दिलेलं एक्झाम्पल होतं ते मी tan मध्ये घेऊन आलोय आणि tan मध्ये सगळं सोल्युशन केलं तरी मला हेच सेम सोल्युशन मिळाले जे कॉट थ्रू केलंय ते बघा. कॉटची आयडिया यूज करून केलेलं सोल्युशन आणि tan ची आयडिया यूज करून केलेलं सोल्युशन 100% काय आहे सेम आहे. म्हणजे जे कॉटची आयडिया आहे ती तुम्ही tan मध्ये घेऊन जाऊ शकताय, सेकची आयडिया कॉस मध्ये आणि कोसेकची आयडिया साइन मध्ये घेऊन जाऊ शकताय. तर हे tan थिटा इक्वल टू -1/√3 होईल आणि हेच काय होईल तुमचं tan चं सोल्युशन आहे तेच पुन्हा कोणाचं होणार आहे tan चं मध्ये कन्वर्ट केलेलं होतं तेच cot थिटा इक्वल टू -√3 होईल. आणि इथं आपला प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट समाप्त करतोय. आणि पुन्हा आपला मिसलेनियस आहे किंवा जो एक्सरसाइज आहे
त्याच्यामध्ये पण आपण हे कन्सेप्ट प्रिन्सिपल सोल्युशनचे एक्झाम्पल बघणारच आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्ही लाईक केलं तर आम्हाला तीच लाईकची एनर्जी मिळेल. प्लस कमेंट पण करा, काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी शेअर करू शकताय. मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि हा जो चॅनल आहे तो चॅनलचं YouTube वरती काय चॅनल आहे आपला, RSN मॅथ्स चॅनल आहे. तो RSN मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. प्लस हे एक्झाम्पल जर तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये हवे असतील तर पुन्हा तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन RSN मॅथ्स सर्च करू शकताय आणि तिथे ॲप आहे RSN मॅथ्स. ते RSN मॅथ्स ॲप डाउनलोड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय होतील, M1 चे 1.5 ते 2,000 पेजेसचं बुक आणि M2 चं पण 1.5 ते 2,000 पेजेसचं बुक PDF थ्रू ऍक्सेस करायला मिळू शकतं.